सलामीची जोडी मैदानात पाठवा विनंती आहे। वारंवार आम्ही सांगतो, पुकार देतो, आपल्यासाठीच देतो, आमच्यासाठी नाही आहे, कारण आपणाक जास्तीत जास्त खेळाक मिळावा, चांगली वेळ मिळावी। आबा कुचरेकर याने मी तुमची रजा घेत आणि मायक्रोफोन साधन करतोय। आमचे एक वरिष्ठ समालोचक आणि आमच्याच गावचे रहिवासी निवती सिरामडी गावचे एक वरिष्ठ समालोचक आबा कुचरेकर यांच्या हाती मायक्रोफोन साधन करतो। मी तुमची रजा घेतोय। जय जय महाराष्ट्र, जय मालवणी आणि जय जायंथळी मालवणी। धन्यवाद। यापूर्वीचा हॅलो 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 ह्याचा आवाज किती आहे ना जास्त, ह्याचा आवाज जास्त मोठा नाही ते। हॅलो 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 अजिंक्यतारा साहसी संघाचा सामना मिळवला खेळाडू आकाश। आपण टॉसकडे यायचं आणि या ठिकाणी सामनावीरचा बहुमान मिळवायचा। अजिंक्यतारा साहसी क्रिकेट संघाचा संघ मालक सन्माननीय प्रमोदजी परब ज्यानं ओले काजूगर विकून मेहनतीने मिळवलेले पैसे आणि त्या मेहनतीने मिळवलेल्या पैशामधून सर्व खेळाडूंनी त्यांच्या पैशाचं सार्थक केलेलं आहे। चला चालू करा चला सिंधुदुर्ग बॉईज संघाचा गोलंदाज मानस सारंग प्रारंभीचं पहिलं षटक घेऊन स्ट्राईकच्या दिशेनं दिनेश गावकर सर आणि त्यांच्या समेत अमोल मोंडकर 3 वर ना 3 षटकांचा सामना आहे। चला पंच सुद्धा आपण जेवढ्या जलद गतीनं सामना होईल तो आपण तेवढा जास्त कमीत कमी वेळामध्ये सामना कसा संपेल याकडे लक्ष द्यायचं आहे। 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत। दिनेश गावकरच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतो। चेंडूचा प्रवास निश्चितच षटकासाठी डावातील पहिल्या चेंडूवर एक सुरेख असा षटकार दिनेश गावकर सरांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। सुरेख असा देखणा षटकार सन्मानजी प्रमोदजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत। अजिंक्यतारा साहसी संघाचे ओले काजूगर आणि हापूस आंबे विकून मेहनतीने मिळवलेल्या पैशाचं त्यांच्या सर्व खेळाडूंना त्यांचे पैसे मेहनतीचे पैसे फळाला लावले आहेत असे प्रमोदजी परब उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। नाही वैभव मेहनतीचा पैसा आणि मेहनतीच्या पैशाला कुठेही या ठिकाणी वांदा नसतो। कुठेही तुम्ही जा मेहनतीचे पैसे फळालाच येणार आणि आज प्रमोदजी परब यांना त्याचा साक्षात्कार झालेला आहे। दिनेशजी गावकर सुरेख प्रकारचा चेंडू या चेंडूवर मिळतो ते एकेरी धाव। एक अनुभवी असे देवगड तालुक्यातील मोंड गावातील खेळाडू आहेत दिनेशजी गावकर सर ज्यानं सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या जी कारकीर्द आहे ती कारकीर्द आपल्या फलंदाजीने गाजवली होती। अर्थात रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप चेंदवण, सदा स्पोर्ट वेंगुर्ला या अनेक दिग्गज संघांमधून ज्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवले। 20-25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आज अनुभव त्यांच्या फळाला या महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांना अनुभव हा पणाला लावावा लागेल। कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघासाठी मानस सारंग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। अमोल मोंडकर यांचा चेंडू हा निश्चितच या चेंडूवर मिळतात ती एकेरी धाव संख्येला सांघिक धावसंख्या धावफलकावर 8 धावा। सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL 2025च्या 6व्या पर्वातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय अनुभवतोय सिडकोच्या भव्य दिव्य मैदानावरती। अर्थात सामना सिंधुदुर्ग बॉईज विपक्ष कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघ। दिनेशजी गावकर सर प्रदीर्घ असा अनुभव, आज मात्र हा अनुभव आणि अनुभवाच्या जोरावरती आज सामना जिंकतात का दिनेश गावकर सरांचा कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघ। पंचांचा इशारा येतो स्वेर चेंडू अवांतर स्वरूपाची एकेरी धाव संख्येनं सांघिक धावसंख्या धावफलकावर गणली जाते 9 धावा धावफलकावर। चला पंच जेवढ्या कमीत कमी वेळामध्ये सामना आपण सुरू करायचा 15 मिनिटांमध्ये 3 बघा 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटकं संपवली नाही तर आपल्याला 2 धावांचे पेनल्टी आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे या ठिकाणी टायमर लावलेला आहे। टायमरच्या अनुषंगाने आपण पहिला डाव संपवायचा आहे। 9 धावा धावफलकावर मानस सारंग सज्ज होतो। यावर मात्र फुलटो प्रकारचा चेंडू हलकेच खेळून काढला जातो। मिडविकेटच्या दिशेनं तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या ठिकाणी समाप्त होते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा बिनबाद 10 धावा। पहिलं षटक प्रारंभ अर्थात सिरामडी कोचरा गावचा एक अष्टपैलू खेळाडू मानस सारंग गोलंदाजी मार्गवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती करताना दिसतोय मानस सारंग। दुसऱ्या बाजूनं एक अनुभवी असा खेळाडू दिनेश गावकर सर त्यांच्या समवेत अमोल मोंडकर युवा खेळाडू आणि युवा आणि अनुभव याची सांगड बांधताना प्रारंभीचे 2 बॅटर मैदानावरती मानस सारंग। यावेळी मात्र मोठा फटका अमोलच्या बॅटमधून
तोच फटका तेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जातोय 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजाकडे. दरम्यानच्या काळामध्ये 5 चेंडूंचा होतो खेळ समाप्त आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 डझन धावा मैदानावरती. कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघ बिनबाद 12 धावा धावफलकावर. या ठिकाणी सांगता करणारा भैरवी घालणारा शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्गवर मानस सरंग. एक महत्वपूर्ण सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना आहे. जो संघ जिंकेल जाईल थेट अंतिम फेरीमध्ये. अंतिम फेरीमध्ये जाईल जो संघ जिंकेल अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. दुसऱ्या बाजूनं या मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा होतो. पहिल्या वेळेला षटकाची होते सांगता आणि पहिल्या वेळेला षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या कोकण पॅकर देवगड क्रिकेट संघ बिनबाद 1 डझन धावा 12 धावा धावफलकावर. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचे नपेक्षा आपल्याला 2 धावांचा दंड असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. बिनबाद 12 धावा. देवगड तालुक्यातील एक बलाढ्य संघ यंगस्टार देवगड पारिजात देवगड क्रिकेट संघ, ज्या संघातून उदय रुमडे सर असतील, अजित भाबल सर, अमोल मेस्त्री, प्रणल मेस्त्री. ते काय आपण 15 मिनिटं आले का पेनल्टी लावायचे ना, ते काय 12 मिनिटं होऊ 15 मिनिटं झाले पेनल्टी 2 धावा. कॅप्टन 12 मिनिटांमध्ये आपण 3 षटकं संपवायचे. 12 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला 2 धावांची पेनल्टी असेल. खेळाडूंना मैदानातून बाहेर येण्यासाठी 3 मिनिटं ठेवलेली आहेत. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये पहिला डाव आपल्याला संपूर्ण गरजेचा आहे. दत्ता चव्हाण गोलंदाजी मार्गवर. मॅन फ्रॉम चिप्पी एअरपोर्ट आपल्या अर्थात चिप्पी एअरपोर्टच्या बाजूलाच चिप्पी गाव आणि चिप्पी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू दत्ता चव्हाण मैदानावरती. देवगड तालुक्याचा विचार केला सन्माननीय उदय रुमडे सरांनी अर्थात युवा खेळाडूंना प्रशिक्षण अर्थात अकॅडमी आपल्याला देवगड तालुक्यामध्ये आपण देवगड शहरामध्ये गेला तर सन्माननीय उदय रुमडे सरांनी या ठिकाणी युवा खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण अकॅडमी उघडलेली आहे. आपण टॅलेंट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टॅलेंट आहेत आणि टॅलेंटचा एक भाग जर पाहिला तर मालवण तालुक्यातील देवबाग गावचा सुपुत्र दर्शन बांदेकर, ज्या दर्शन बांदेकरने अल्पावधीतच सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं जे आपलं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेटमध्ये ते वलयांकित करण्याचं काम केलं दर्शन बांदेकर यांनी. आणि असेच काही खेळाडू बनवण्याचा निश्चितच उद्देश असेल सन्माननीय उदय रुमडे सरांचं. त्याचप्रमाणे आपण जर शिरोड्याला गेलात तर सन्माननीय आशिष शिरोडकर सर हे सुद्धा एक अष्टपैलू लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट संघाचे खेळाडू होते. आशिष शिरोडकर सरांनी सुद्धा शिरोडा गावामध्ये सुद्धा लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण अकॅडमी उघडलेली आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडू आपल्याला भविष्यामध्ये लेदर आणि टेनिस क्रिकेटमध्ये एका मोठ्या उंचीवर पाहताना दिसते. या ठिकाणी सूर्यकसा चेंडू दोघांक बाजूक दरम्यानच्या काळामध्ये एक निर्धाव चेंडू गणला जातो दत्ताकडून. दत्ताच्या पहिल्या चेंडूवर षटकार बसतोय. धावसंख्या 18 धावा, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी दत्ता चव्हाणकडून पाहायला मिळते. बिनबाद 18 अशी सांघिक धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्राईकच्या दिशेने मॅन फ्रॉम मोण तालुका देवगड दिनेश गावकर सर मैदानावरती खेळताना सज्ज. सूर्यकसा आडवे बॅट खेळलेला चेंडू या चेंडूवर मिळतात एक धाव. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रत्येक दोन्ही संघासाठी हा महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ जिंकेल जाईल या SPLच्या 6व्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूने पराभूत होणाऱ्या संघाला या ठिकाणी आपला प्रवास समाप्त करावा लागेल. त्यामुळे दोन्ही संघासाठी करो या मरोचा सामना असेल या मैदानावरती. दुसरा या आजच्या दिवसातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना असेल कॅडबरी क्रिकेट क्लब म्हसुरे आणि त्यांच्या विरोधात असेल अजिंक्यतारा साळशी क्रिकेट संघ. अमोल मोंडकर सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी सुरेख असा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाकडून. एक गडीबाज सांघिक धावसंख्या 19 धावा. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये खर्च करतोय मानस सरंग 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च करतोय दत्ता चव्हाण 7 धावा आणि एक महत्वपूर्ण गडीबाद करतोय. एक गडीबाज सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावर. नी बॅटर मैदानाच्या दिशेने अष्टपैलू खेळाडू कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि अजिंक्यतारा साळशी क्रिकेट संघ दोन्ही संघ कर्णधार. त्याला टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. अजिंक्यतारा साळशी आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लगेच आपण या. आपल्याला पहिला आणि अंतिम पुकार आहे.
आपण आमच्या टॉस्का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेंडू होतोय निर्धाव अर्थात केतन तिर्लोटकर, मॅन फ्रॉम तिर्लोट तालुका देवगड यातून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती. केतन तिर्लोटकर. शेवटचा चेंडू असेल, दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 19 धावा धावफलकावर. एका गडाच्या मोबाईलत कमबॅक करणारी गोलंदाजी दत्ता चव्हाणकडून पाहायला मिळते. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा निश्चितच घेतोय चेंडू आणि या चेंडूवर मिळतोय हॅलो पंचांचा साहसी संघाचा संघनायक आणि कॅडबरी मसुरे संघाचा संघनायक त्वरित या ठिकाणी यायचे. पुन्हा सांगायचा लागता का म्हणे तुमका. 9 मिनिटं समाप्त होत आहेत. 2 षटकं 9 मिनिटांमध्ये समाप्त होत आहेत. झाले ना 20 धावा धावफलकावर. चला 4 मिनिटांमध्ये पुढचं षटक 4 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. 4 मिनिटांमध्ये शेवटचं षटक हाताळायचं आहे. धावसंख्या होते 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या प्रति षटकामागे 10ची सरासरी आणि नवीन गोलंदाज सांगता करणारा शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवर मॅन फ्रॉम कोचरा तालुका वेंगुर्ला या ठिकाणी बिलोंग करणारा खेळाडू गुरुदेव पिंगळे हा गोलंदाजी मार्कवर. समोर असेल तिर्लोट गावावरून बिलोंग करणारा खेळाडू केतन तिर्लोटकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि दरम्यानच्या काळामध्ये केतन तिर्लोटकर आपली विकेट बहाल करतोय. कारण स्ट्राईकच्या दिशेने आता दिनेश गावकर सर मैदानावरती दिसतात. धावसंख्या 20 धावा. दोन्ही संघांसाठी करो या मरोचा सामना असेल. जो संघ जिंकेल जाईल अंतिम फेरीमध्ये, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला या ठिकाणी आपला प्रवास समाप्त करावा लागेल. त्याला पायस अल्मेडा लगेच यायचंय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि अजिंक्यतारा क्रिकेट संघ साळशी. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं सूरज हेमले आणि स्टार्कच्या दिशेनं दिनेश गावकर सर मैदानावरती. गुरुदेव पिंगळे सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल दिनेश गावकर सरांसाठी. मोठा फटका परंतु फटका बसतोय. चेंडूचा प्रवास पाहायचा कितपर्यंत. नो मॅच लँड मध्ये चेंडूचा प्रवास. जोपर्यंत चेंडू अडवला जातो तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. दोन्ही धावसंख्या आणि दोन्ही धावसंख्येला संघ 22 धावा धावफलकावर. हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूनं कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. 22 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंचा हा खेळ बाकी. स्टार्कच्या दिशेने दिनेश गावकर सर खेळण्यासाठी सज्ज. षटकातील पुढचा चेंडू. गती परिवर्तनाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये तीन चेंडूचा खेळ बाकी. 1.5 मिनिट अजून बाकी आहे. 90 सेकंद. 90 सेकंदामध्ये 3 चेंडू पूर्ण करायचे आहेत. याला मात्र मोठा फटका दिनेश गावकर सरांच्या बॅट मधून, परंतु फटका फसतोय आणि एक सुरेख असा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या काळामध्ये दुसरा गडी होतोय बाद दिनेश गावकर सरांच्या रूपानं आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 22 धावा. चला लगेच फलंदाज लगेच पाठवायचा आहे. कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघ लगेच मैदानावरती पुढील फलंदाज जायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनं 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 22 धावा. या षटकाचा विचार केला गुरुदेव पिंगळे यानं सुरेख गोलंदाजी केली. या षटकामध्ये खर्च करतोय अवघ्या 2 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. नवीन बॅटर मैदानावरती अवी देवगडकर. अजून एक देवगड तालुक्याचा उदयनमुख अष्टपैलू खेळाडू. ज्या खेळाडूनं मालवण तालुक्यातील दांडीचं मैदान गाजवलं होतं आपल्या अष्टपैलू खेळाडूनं, आज तीच कामगिरी या मैदानावरती करावी लागेल अवीला आपल्या संघासाठी. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 5वा चेंडू घेऊन यावेळी मात्र सुरेख असा चेंडू. गुरु पिंगळे ऑन या ठिकाणी. गुरु पिंगळेची सुरेख अशी गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय आणि हॅट्रिक या डावाच्या शेवटच्या चेंडूवर हॅट्रिक पूर्ण करतो का गुरु पिंगळे, हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण ठरेल. आपण सलग 5 षटकार पाहिले सँडीच्या बॅटमधून सकाळच्या सत्रामध्ये. आपण सलग 3 षटकार सुद्धा पाहिले कालच्या दिवसामध्ये केतन जाधवच्या बॅटमधून. चला नवीन फलंदाज मैदानाकडे जायचंय आणि शेवटचा चेंडू
न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने विकी आणि धावसंख्या धावपलकावर 22. या जर षटकाचा विचार केला गुरुनं 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत आणि 1 धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. 22 धावा. चला न्यू बॅटर मैदानाकडे निघालेला आहे विकी आणि सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर गुरुदेव पिंगळे. बघायचं चेंडूवर कितपत धावा येतात आणि सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघासमोर कितपत धावांचा आव्हान असेल या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये. गुरुदेव पिंगळे सज्ज होतोय. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय की फलंदाज बाद. पाच सुरेख अशी गोलंदाजी. एकदा गुरुची गोलंदाजी आवडली असेल, एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे गुरुसाठी. चांगली गोलंदाजी मैदानावर. चला लगेच बाहेर यायचं आणि कोकण पॅकर देवगड क्रिकेट संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चला कोकण पॅकर देवगड क्रिकेट संघ करून घ्यायचा आहे. हा एक सत्कार करून घ्यायचा आहे. राजू मालाडकर साहेब विक्रोळी विधानसभा अध्यक्ष यांना मी विनंती करतो मंचावरती यायचं आहे. अमित धुरी साहेबांना मी विनंती करेन त्यांनी पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. राजू सर आपल्यासारखे खंबीर व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी उभे असतात म्हणून आपण एवढे मोठे सोहळे साकार करू शकतो. विजयासाठी लक्ष आहे. 18 चेंडू मध्ये 23 धावांचं सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघासमोर. बघायचं आहे या 23 धावांचा पाठलाग यशस्वी करून सिंधुदुर्ग बॉयज कोकण विकास आघाडीचे विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मालणकर साहेब यांना त्यांचाही मी सत्कार करण्याची विनंती करतो. अमित धुरी साहेबांना. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सिंधुदुर्ग बॉयज 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरचा सामना असेल दुसरा उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला विनंती करेन आपण दरवर्षी असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा जेणेकरून यापेक्षाही देदीपणा सोहळे आम्ही साकार करू. आपण या ठिकाणी येतात, सदिच्छा भेट देतात, आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. चला सिंधुदुर्ग बॉयज सलामीची जोडी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुर्तास समालोचन कक्षा मार्फत मैदानाकडे वळतोय. चला सिंधुदुर्ग बॉयज सलामीची जोडी कोकण पॅकर देवगड क्रिकेट संघ आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मैदानावरती. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला या सामन्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि त्यांच्या समेत असेल ज्या संघ मालकानं ओले काजूगर आणि हापूस आंबे विकून मेहनतीने हा संघ या मैदानावर उतरलेला आहे. प्रमोद परब यांच्या मालकीचा अजिंक्य तारा साळशी क्रिकेट संघ. खरोखर अजिंक्य तारा साळशी संघाच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल कारण त्यांना सुद्धा माहित होतं आपले संघ मालक प्रमोदजी परब यांनी ओले काजूगर हापूस आंबे विकून मेहनतीने हा संघ उभा केलाय आणि त्यांचं निश्चितच त्यांची मेहनत आज फळाला आलेली आहे. त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. पुढच्या भविष्यामध्ये हापूस आंबे संपल्यानंतर आमसुला आणि कोकम आगर यांचा सुद्धा व्यवसाय प्रमोद परब यांचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. 18 चेंडू मध्ये करायच्या 23 धावा. स्ट्राईकच्या दिशेने गुरु पिंगळे स्ट्राईकच्या दिशेनं नाश्टॅकेटवर मानस सारंग. एका बाजूनं कोचरा गावाचा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूनं श्रीरामवाडीचा 2 गुणवान खेळाडू मैदानावरती. अष्टपैलू कामगिरी आज आपण पाहिली या 2 खेळाडूंची सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्गवर निखिल परकर, अजून एक देवगडचं एक मोठं नाव क्रिकेटच्या विश्वातील निखिल परकर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो. 18 चेंडू विजयासाठी 23 धावांचं लक्ष्य मैदानावरती. चला पुढच्या सामन्याचे सुद्धा दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. गोलंदाजी मार्गवर निखिल परकर, समोर असेल गुरु पिंगळे. 18 चेंडू 23 धावा. यामध्ये गुरुच्या बॅट बघून एक सूर्य कसा देखणं पटका. चेंडूचा प्रवास SPL चौकार गुरु पिंगळेच्या बॅट बघून. गुरुनं शेवटचं षटक सुरेख हाताळलं होतं. अवघ्या 2 धावा खर्च करून हाणामारीच्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. तोच गुरु पिंगळे यानंतर मात्र फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर चौकार ढकलून आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करतोय. बिनबाद 4 धावा धावफलकावर. 23 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा. सिंधुदुर्ग बॉईज संघाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला सामना 3 चेंडूमध्ये 13 धावांचं गणित असताना रुपेश या फलंदाजानं 2 षटकार ठोकून आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिली होती. तीच कामगिरी आज मैदानावरती पाहायला मिळते.
सुरेख प्रकारचा देखणा फटका हलक्या हाताने खेळला जातो. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 5 या धावसंख्येवर पोहोचते. 23 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे, तो अर्थात सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला, सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. निखिल परकर सज्ज होतोय. निखिलला चांगली कामगिरी करावी लागेल. 23 धावांचा बचाव करावा लागेल या मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूने मानस सारंग, मॅन फ्रॉम सिरामडी, कोचरा तालुका, वेंगुर्ला, सुरेख प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाज होतोय बाद. बॅटची बाहेरची कडा घेतोय चेंडू आणि चेंडूवर विसावतोय तो अर्थात यष्टी रक्षकाच्या ग्रोथ मध्ये गोल्डन टचचा शिखर ठरतोय मानस सारंग. पहिला गडी 5 या धावसंख्येवर डगआउटच्या दिशेनं. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 5. आपल्याला पाठलाग करायचा तो 23 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं शरद. कॅडबरी क्रिकेट क्लब म्हसोळे आपल्याला सेमीफायनल साठी शुभेच्छा आहेत. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा साळशी क्रिकेट संघ आपल्याला सुद्धा सेमीफायनलच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. शरद आणि गुरु ही जमलेली जोडी मैदानावरती 23 धावांचा पाठलाग करतो. दुसऱ्या बाजूनं कोकण पॅकर्स देवगड क्रिकेट संघाचा निश्चितच निश्चय असेल की या 22 धावांचा आपण बचाव करावा लागेल आपल्याला. स्टारच्या दिशेने शरद येतोय आणि गोलंदाजी मार्गावर एक यशस्वी असा गोलंदाज निखिल परकर, देवगड तालुक्याच्या क्रिकेट पटलावरतील एक वलयांकित नाव, ज्या खेळाडूंना अनेक मैदानं गाजवली आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं, तोच निखिल परकर. चला स्ट्राईकच्या दिशेने शरद सज्ज होतोय आणि गोलंदाजी मार्गावर निखिल परकर पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास, शॉर्ट फाईनलेगच्या दिशेनं एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येनं धावसंख्या अर्धा डझन धावा धावफलकावर. 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. 23 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती संघ सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. टायमरला 5:43 बरोबर सामना सुरू झालेला आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग पूर्ण करायची आहे. सुरेख असा फटका गुरुच्या बॅट मधून पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास पाहायचा. पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्की येतो. पंच सांगतात हा चेंडू SPL चौकार गुरुच्या बॅट मधून. जी गुरुनं कामगिरी केली पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना, तीच कामगिरी गुरुची आपल्याला मैदानावरती दिसते. चला पंच चेंडू घ्यायचा आहे. गुरुच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोंबिवलीच्या मैदानावरती 11 चेंडूमध्ये 50 धावा, म्हणजे 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावण्याचा, म्हणजे मुंबई क्रिकेटचा जर विचार केला तर सर्वात जलद अर्धशतक गुरु पिंगळेच्या बॅटमधून आपण डोंबिवलीच्या मैदानावरती पाहिलं होतं. अवघ्या 11 चेंडूमध्ये तोच गुरु पिंगळे मैदानावरती खेळताना दिसतोय. आपल्या सिंधुदुर्ग बॉयज संघाला विजयाच्या दिशेने नेताना दिसतोय गुरु पिंगळे. निखिल परकर याला मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात होतात समांतर. पंच सांगतात हा चेंडू आहे अवांतर स्वरूपाच्या धावानं. सांघिक धावसंख्या धावफलकावर 11 धावा. त्याला पंचांचा निर्णय असेल अंतिम, आणि अंतिम निर्णय हा पंचांचा येतोय. सवरी चेंडू 11 धावा धावफलकावर. 23 धावांचा पाठलाग. पहिले षटक हे प्रगती पथावर. स्ट्राईकच्या दिशेने गुरु पिंगळे निश्चितच ज्याला क्रिकेटमध्ये स्लो पॉइझन म्हटलं जातं. शेवटपर्यंत मैदानात ठाण मांडून राहायचं आणि शेवटच्या क्षणी एका खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, अशी रणनीती आपण मैदानावरती पाहतो गुरुची. त्या सूर्यप्रकाश फटका, परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी ओव्हरथ्रो होतोय. या चेंडूवर मिळतात ती एकेरी धाव. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल ती अर्थात सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. गाव पातळीवर जर विचार केला तर भावई क्रिकेट संघ कोचरा या संघाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा गुरु पिंगळे यावेळी मात्र सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाकडून खेळतोय. आणि डोंबिवलीच्या मैदानावरती सिंधुदुर्ग बॉयज संघाकडून खेळताना त्याने 11 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली होती. 5 मिनिटं पहिल्या षटकाच्या समाप्तीसाठी 5 मिनिटं घेतलेली आहेत. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 7 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं संपवायची आहेत आणि 3 मिनिटं असतील ते खेळाडूंना मैदानाच्या बाहेर येण्यासाठी ठेवलेली आहेत. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 11 धावा. 12 चेंडू 11 धावाचं समीकरण मैदानावरती. अभि देवगडकर मैदानावरती आणि रवीला आज मात्र चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. दुसऱ्या बाजूनं ज्याला स्लो पॉइझन म्हटलं जातं असा फलंदाज गुरु पिंगळे.
सूर्यप्रकाशचा हलक्या हाताने खेळलेला चेंडू, या चेंडूवर निर्धाव चेंडू गणला जातो. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण मैदानावरती. आणि सन्मान्य प्रदीपजी देवलकर आमचे ज्येष्ठ समालोचक जे देवली गावचे सुपुत्र आहेत ते नेहमी सांगतात छोटं टार्गेट कधी कधी मोठं होतं, किंवा एखाद्या वेळी जरी छोटं आव्हान असलं तरी ते सुद्धा आपल्याला कठीण होऊन जातं. सुरेख फटका गुरुच्या बॅट मधून पहा, आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो. तोच फटका गुरुच्या बॅट मधून पाहायला मिळतो. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की गुरु हा स्लो पॉइझन खेळाडू म्हणून संबोधला जातो. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती ठाण मानून उभं राहायचं, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, ही रणनीती असते गुरुची. अर्थात गाव पातळीवर भावई क्रिकेट संघ कोचरा या संघाकडून खेळणारा खेळाडू यावेळी मात्र सिंधुदुर्ग बॉईज संघाचं प्रतिनिधित्व मैदानावरती करतो. या मात्र गुरुच्या बॅटमध्ये एक सुरेख असा देखणा फटका, चेंडूचा प्रवास हा षटकार होतोय आणि षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर गणली जाते तब्बल 22 धावा. म्हणजे दोन्ही संघांची होते बरोबरी, एका धावेची गरज. सिंधुदुर्ग बॉईज क्रिकेट संघ पुन्हा एकदा डोंबिवलीच्या मैदानावरती अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो का, या एका सुरेख अशा धावेला पुन्हा एकदा डोंबिवलीच्या मैदानावरती. आणि त्यानंतर चला पुढचा संघ, चला मैदानावरती जायचं नाही आणि मैदान खाली करायचं सर्व खेळाडूंनी. आणि लगेचच कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आपली या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लगेच सर्व जे खेळाडू आहेत क्षेत्ररक्षण करणारे लगेच आपण बाहेर या. नवीन चेंडू पंचांकडे आपण लगेच पोहोचवायचा आहे.